आणि मी माझ्या संसारासाठी एक नवीन वस्तू घेतली आहे जी की तुम्हाला दाखवायची आहे. दाखवू चला दाखवते. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर कधी कधी असं बाहेरनं ब्लॉग सुरू केलेलं बरं वाटतं, नाही तर घरातच मी कुजून पडलेली असते आणि सारखं सारखं घरातलंच म्हणजे सुरुवात करणं बरोबर नाही वाटत. असं चला आता थोडंसं 2 दिवस पाऊस पडला ना का लगेच झाडं टवटवीत होते. ते आता थोडंसं ऊन पडलं ना, 1 दिवस जरी ऊन लागलं ना लगेच मानं टाकून देते. ती काय करावं आता. कंटिन्यू पाऊस पडावा असं मला वाटतं, म्हणजे जमिनीत पाणी म्हणून मुरून राहिलं ना मग झाडं लवकर सुकणार नाही त्या. तर असं आणि इथलं एक झाड काढून टाकलं मी, जे की शेंगाचं होतं ना ते, कारण त्याच्यावरती कीड व्हायला लागलं होतं कर्जाचं. त्यामुळे ते झाड मी काढून टाकले आणि थोडंसं अंगणातलं गवत वगैरे पण काढून दिलं. आणि मेन गोष्ट आता माझी तब्येत ठीक झाली. आपलं पेंडिंग जे ब्लॉग होतं ते पण अपलोड करून झालं. त्यामुळे आजपासून नवीन ब्लॉगला सुरुवात करावं म्हटलं, कारण इतके दिवस आजारी होती आणि ते माझ्याकडे शूट केलेलं ब्लॉग होतं म्हणूनसाठी त्याच्यावरती चालून केलं, नाही तर डबल आपल्या चॅनलवरती गॅप पडला असता. माझं चॅनल इतकं डेड झालं आहे ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. त्याच्याविषयी आपण पुढं बोलूया. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दाखवते, मी लावलेल्या सीताफळीला इतकी सीताफळं आली तर ती पाखरच खाऊन जाते ती, कारण मला काय सीताफळ आवडत नाही. हे बघा पिकलंय, दबतंय, पण हे मी नाही खाणार. सोनूज पप्पांना देणार आहे खायला संध्याकाळी आल्यानंतर. अशी भरपूर अशी पिकायला लागली ती. अजूनही काय हे पण, आणि अजून 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 हां इथलं एक सुकून गेलं आहे, मला वाटतं हे मागच्या वर्षीच असेल. आणि हे बघा किती मस्त आहे. तर इथलं नाही रोज झाडून काढलं तरी का नाही, शेवग्याच्या झाडाला फुलं आली जातात त्यामुळे त्याचा पाला पडतो या. आणि सगळ्याच झाडांचा पाला पडायला लागला आहे. म्हणजे हा बघा हा बघा बघा, हे काल जास्त होतं, म्हणजे आज तर पाखरांनी सगळंच खाऊन टाकले. काल मला दिसलं होतं पण माझ्या हाताला येत नव्हतं, आणि मेन गोष्ट मला आवडत पण नाही. मला फक्त झाडं लावायचं हौस आहे. मला फळामध्ये ना पेरू आवडतो, आंबा आवडतो, अननस आवडतं, चिक्कू पण इतका नाही आवडत आहे मला खरं सांगते. केळी पण मला आवडत नाही. सोनूच्या टायमिंगला फक्त मला केळी आवडत होती. म्हणजे मोजकीच फळं आहे ती की मला आवडतात, बाकी तर आवडत नाही. सीताफळ तर अजिबातच नाही आवडत आहे. का माहिती ते असं खायचं हातात सगळ्या राडा, ते लई घाण वाटतं मला. मला फक्त पेरू आवडतो सगळ्यात जास्त. मनापासून काय आवडत असेल ना, पेरू, कच्चा आंबा, पिक्का आंबा. आणि आंबा पण असं चिरून खायला असं एकदम खाते ना तसा पण नाही आवडत. पण ह्यावेळेस मी श्रेयाच्या नादानं का नाही बिना चिरता आंबा खाल्ला. तर आम्ही असं चोकून म्हणते ते ना, असं पूर्ण थोडंसं फोडायचं तसं आंबा खाल्ला. ह्या वेळेस लई एन्जॉय केलं आहे आम्ही. आणि आमची भांडणं पण, म्हणजे भांडणं लई झाली, पण हा उन्हाळा आठवणीत राहण्यासारखा होता, जसं तुम्हाला मी सांगितलं आहे. असं चला बऱ्यापैकी झाडं मोठं व्हायला लागली. ते पण नाही कापायचं म्हणलं ना आता लई दुःख व्हायला लागलं आहे मला. झाडं कापायचं म्हणलं ना लई वाईट वाटतं. हे पण पिकले बघा, पूर्ण चिरलं हे असं. आणि इथं बघा काय झालं, त्या दिवशी मी आत्याचा कार्यक्रम होता ना तेव्हा इथं गाडी आतमध्ये लावून गेलेली, कारण इकडं ऊन येतं आणि नंतर कोण आदली बदली करणार नाही गाडी. त्यामुळे मी भावाला सांगितलं इथं गाडी लावा, आणि त्यानं व्यवस्थित लावली. त्यानं काही तोडली नाही जाताना. पण मिस्टरांनी संध्याकाळी काढताना ना ह्या कोरपडीवर पाय दिला आणि बघा ही कोरपड तुटून गेली. आणि इकडं मला लावायचे आता केसांना वगैरे, पण टाईम भेटत नाही म्हणून तशीच पडली. आणि मला सर्दी पण होती, म्हणलं नकोच. तर जाऊ दे, चला आपण आता घरात जाऊया. थोडंसं बाहेर आल्यानंतर ना छान वाटतं, नाही तर मला घरात बसून बसून वैताग यायला लागला ह्या. असं वाटतंय खरंच कुठंतरी बाहेर जावं. कपडे वगैरे धुतलेत पण सारखं झिरझिर येते, त्यामुळे थोडेसे उशीर थोडंसं ऊन पडलेलं म्हणून बाहेर सुकवले. आता आतमध्ये घरात टाकले, कारण मला जायचं आहे सोनूला आणायला, कारण तिला आणायचा टायमिंग झाला आहे त्यामुळं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे, मी माझ्या संसारासाठी नवीन गोष्ट घेतली जी की तुम्हाला दाखवणार आहे. आणि मला तुम्ही त्याची प्राईस सांगायची. आणि ती गोष्ट घेताना माझा नवरा म्हणत होता की कशाला घेते अगं, आपल्या घरात जागा नाही. पण मला वाटतं की आपल्याकडे जर आता आहेत आपल्याकडं थोडं, म्हणजे तुम्ही म्हणाल की पैसे नाही म्हणते आणि कसं काय घेतलं, तर लय महागातली वस्तू नाही घेतलेली मी. मागं इकडं माझ्या तोंडावर येते इथलं बल. तर लय महागातली नाही, थोड्याशाच किमतीची आहे, पण मला वाटलं ती उपयोगीची पडेल आणि आत्ता पण पडणार आहे आणि पुढं पण पडणार आहे, त्यामुळे ती मी घेतली. तर तुम्हाला दाखवते आणि मग बोलते. तर ती वस्तू आहे हा वाला टेबल, जी की मला इतका आवडला ना काय सांगू. ह्याच्यावरचे मेन गोष्ट ही आवडलेली, ही डिझाईन आवडलेली मला. ते प्लेन पण होतं, दुसरी पण होती, पण हे छान वाटत होतं त्यामुळे मी घेतलं. आणि मला वाटतं हे मी कधी घेतलं आहे, पंचमी दिवशी. हां, हे मी पंचमी दिवशी घेतलं आहे. आणि हा मला इथंच ठेवायचा होता, कारण तुम्हाला सांगते आता, हा बघा तिथं ठेवलं तर आम्हाला तिथं झोपायला लागतं, त्यामुळे तुम्ही ठेवू शकत नाही. आणि हे सगळं असं काय सगळं पॅक झालेलं आहे, कुठंही थोडीसुद्धा कोपरा उरला नाही, थोडासुद्धा. अक्षरशः इथं पण मी अंतरकांबराचं ठेवून टाकलं आहे का कुठं जागा तुम्ही मला सांगा. लवकरच होम टूर करणार आहे, पण थोडासा टाईम द्या. तर इथला आता मला ना हा कॉर्नर थोडासा वेगळा बनवायचा, पण त्यासाठी पैसे पाहिजे असतात. तर हा बॉक्स मी ना इथं ठेवलेला,
तिथं. तर सोनू म्हणले तिथंच गाळाटा करते, तिथं सगळा पसारा टाकते, कारण सोनूच पप्पा पण त्यांची पिशवी वगैरे तिथंच आणून फेकत असतात. तर मग तिनं तो बॉक्स इथं ठेवला, तिची पुस्तकं वगैरे इथं ठेवून दिली. मिक्सर पॉईंटचं इथंच, कारण आता मी इकडं मिक्सर नाही लावू शकत कारण बल्ब लावला इकडं, त्यासाठी मग इकडं काय ठेवून दिलं आहे. पण हे सगळं मी काढणार आहे. तिचं म्हणणं झालं की मला इथं पाहिजे म्हणून, पण मी काही इथं ठेवणार नाही. आता मेन गोष्ट आहे की ही वस्तू मी घेतली कितीला, तर तुमच्याकडे ह्याची किंमत किती सांगितली आणि मी कितीला घेतली आहे ते सांगते तुम्हाला. पण तुमच्या इकडे पण कितीला भेटते ना मला सांगा. तर आवडलं का नाही सांगा ही वस्तू. मला ना लय आवडलेली, किती छान दिसतंय ना. आणि जरी भविष्यात आपण घर बांधलं काय बांधलं, मी अजून त्याचा कागद वगैरे पण काढला नाही आणि मी तसंच ठेवणार आहे. त्याच्यावरती आता कवर करणार आहे. मेन गोष्ट त्याला कवर करणार म्हणजे झाकून टाकणार आहे. आतमध्ये काय ठेवलं हे पण कळायला नको, असं काय करणार आहे. हे छान आहे, माणसं आले तर त्याच्यावरती ठेवायला. आता आता आमचं घर एवढं नाही की आम्ही कुठं माणसांना टिपाई देऊ, खुर्च्या देऊ. खुर्ची एकच आहे, ती पण तिकडे ठेवली आणि ती काय माझी खुर्ची नाही, तिकडची खुर्ची. तर चला आता ते वस्तू कितीला घेतली मी सांगते. आणि मला पण विश्वास बसत नाही की कारण मी बार्गेनिंग करण्यात इतकी ही आहे ना, मला ना तेवढ्याला वस्तू सांगितली ना तर ती मी कधीच तेवढ्याला घेत नाही. आता म्हणसाल किती गावंढळ बोलते, तर मी हाय तशी बोलते मेन गोष्ट. आणि ह्याच्या आधीचं सांगते, लग्नाआधी माझी मम्मीसोबत मी कुठं जायची ना काही खरेदी वगैरे करायला, तर माझी मम्मीला ना म्हणजे मला आवडलेली गोष्ट सांगते. मला एखादी गोष्ट आवडली आणि ती मला घ्यायची आहे, मग ती किती पण महाग असो, मी मम्मीला म्हणायची मला बरं का पाहिजे. पण माझी मम्मी अजिबात घेऊन देत नव्हती, म्हणायची की किती महाग आहे या. आणि मी म्हणायची किती चिंगूसपणा करते या, असू दे की एवढे कमी कोण देणार आहे वे, त्यांच्या घरी बनतं असं मी मम्मीला म्हणायची. आणि मी आता इतकी बार्गेनिंग करते ना, इतकं तोलभाव करते की नाही एवढ्याला देऊ वाटलं द्या, नाही तर देऊ नका. अक्षरशः मनात माझ्या ती वस्तू घ्यायची असते, पण मी त्या वस्तूकडे पाठ करून माघारीकडे येते की राहू देत, नाही देत ना नाही घ्यायची. आणि तो व्यक्ती समोरचा मग आपोआप म्हणतो की बाई घे बाई घे. आणि हा टेबल मला 1800ला का कितीला सांगितलेला. आणि हे ऐकून मला अक्षरशः धक्का बसला की अजून त्यामध्ये 2000 रुपये घालून ड्रेसिंग टेबल येतोय असा 4000 रुपयाचा. आणि ह्या टेबलची किंमत एवढी, हे मला पटलं नाही. आणि मी त्यांना तोंडावर बोलून दाखवलं, म्हणलं अजून त्याच्यामध्ये तर 2000 रुपये घातलं तर अक्षरशः मोठं टेबल येतोय आणि तुम्ही काय ह्याचं एवढं टेबलचं एवढं सांगताय. तर तो म्हणला लांबनं काय बोलताय, जवळून बोला, थोडंसं तुमचं किती देणार असं सांगा. आणि मी त्याला लास्टची शेवटची किंमत सांगितलेली की 600 रुपये. लास्ट निम्म पण नाही, डायरेक्ट हाफच करून टाकलं मी त्याचं. म्हटलं मी 600 रुपये देईन, त्याच्यावर 1 रुपया देणार नाही, त्याच्या खाली 1 रुपया नाही देणार. 600 रुपये फिक्स आहे. तर माझ्याकडे तसं 500च होतं, पण मी 600 म्हणलेली, कारण नंतर म्हटलं अजून कमी करायचं, 500वरतीच आणायचा मग. पण तो नाही आला. तर हा टेबल मी घेतला या 600 रुपयाला. आहे का बरोबर सांगा. मला नाही पटलं की 1800 रुपयाला. नंतर म्हणलं 900ला, 1000ला, 1200ला, एवढं महाग नसतं म्हणलं. तुम्हाला देव वाटलं 600ला द्या, नाही तर नको मला. असं बी आमच्या घरात म्हणलं जागा नाही ठेवायला, पोरगीची इच्छा होती म्हणून घ्यायचं होतं. आणि मग त्यानं चाललं बरं का, काय म्हणलं नाही आमची खरेदी पण नाही, असं तसं बोलला आणि चाललेला बांधून. नंतर आम्ही आलो आमच्याच कामाला लागलो, स्वयंपाकाला वगैरे. नंतर तो स्वतः टेबल घेऊन त्या दारात आला की घ्या म्हणून. आणि मग 500 रुपये घेऊन गेलो. हे तर म्हणले की नाही येत आहो आमच्याकडे 500च येतं. मग ते माणूस म्हणला अरे आता 600ला तर बोललेला, 600 तरी द्या. मग अजून 100 देऊन घेऊन टाकला. तर असं काय मी ते टेबल घेतलं. आणि ह्याच्या आधी ना मी माझ्या मम्मीला ओरडायची की कशी बोलती या, माणसं म्हणतील भिकारीच आहे, हिच्याकडे पैसेच नाही ते, मग कशाला आली घ्यायला. ना आता मी ती गोष्ट करते. माझ्या नवऱ्याला जरी काय कुठे कपडे घ्यायचे असले काय घ्यायचे असले ना, माझा नवरा मला घेऊन जातो, म्हणतो चलतो. मी म्हणलं अहो तुम्हाला घ्यायचं आहे माणसात, मी काय बोलणार आहे या. तर म्हणायचं नाही तू चल, कारण मी तिथं कमी जास्त करा म्हणते, नाही करावं नाही करावं नाही करावं, अडूनच बसते. करा तर करा, नाही तर नाही घेत. सरळ म्हणते राहू दे मग ठेवून टाका. आणि पसारा तर हो म्हणून काढायला सांगते, हे दाखवा ते दाखवा, आणि लास्टला म्हणते मला नाही घ्यायचं. तर असं असं काय आहे, तुम्हाला आवडलं की नाही सांगा. आता घरात आमच्या जागा नाही आहे, सगळे मला म्हणते कशाला घेतली, घरात जागा नाही आहे. पण घर छोटं असो मोठं असो, त्यात जागा असो नाही असो, आपल्याला गोष्ट आपल्याला संसारासाठी आवडली ना, ती गोष्ट कुठली पण लेडीज असो ती घेत असते. आणि मी पण तीच केलं. आणि तिथं थोडीशी जागा उरलेली ती पण पॅक करून टाकली. असं काय माझं घरा बघा, ह्या दारापासनं असं 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 ह्या दारापर्यंत पॅक झालंय. म्हणजे आपल्याकडे फक्त आता एवढी वावरायला जागा आहे, ही पण खूप झाली मला वाटते. अजून काहीतरी ॲड करावं असं माझं म्हणणं आहे. पण नको, आत्ता सगळं स्टॉप केलं आहे. माझ्या मम्मी पप्पाने सांगितलं आहे काही घेऊ नका काय नका, आता फक्त तुमचं घराकडे बघा तुम्ही, बस झालं किती दिवस राहणार आहे पत्र्याच्या घरात. तर हो म्हणलं बांधू, घर बांधणं काय बांधू बांधू असं म्हणलं आहे. आणि कसं असं म्हणजे योग्य वेळेत योग्य गोष्ट होत असते. आता बऱ्याच जणांचे खूप सारे कमेंट आले की तुम्ही खूप पॉझिटिव्ह कमेंट करता, मला खरं सांगू. आणि देव कदाचित तुमचं ऐकतो, पण ऐकतो नाही ऐकलंय असं म्हणायला काय हरकत नाही. कारण तुम्ही माझं एवढं
चांगलं चित्ताना. आता काही काही यातल्या 2-3 आहेत ना जे रेगुलर मला वाईटच कमेंट करतात, पण मी त्यांचं मनावर घेत नाही. त्यांना पण त्यांच्या कमेंटनुसार रिप्लाय देते, म्हणजे वाईट रिप्लाय नाही देत. मी माझं मत फक्त मांडत असते गोड शब्दात. अजिबात कोणाला वाईट बोलत नाही. जाऊ दे, ते त्यांच्या जागेवर योग्य, मी माझ्या जागेवर योग्य. असं झालं, मला जायचं आहे सोनूला आणायला. तर आज आहे गुरुवार आणि मी आज खिचडी बनवली, पण मी खाल्लीच नाही. मला खाऊच वाटत नाही. 2-3 दिवस गोळ्या होत्या तोपर्यंत खाऊ वाटलं. आता गोळ्या संपल्या तर आता मला खाण्याची इच्छा होत नाही, असं झालं. तर असं सांगा मला, हां, तुमच्या तिकडे हा टेबलवाला येतो का आणि तुम्हाला किती पैसे सांगितलेलं? तर मी तो टेबल 600 रुपयाला घेतला आहे. आणि तुमच्या इथं कितीला सांगितलं आणि कितीला घेतलं असतील तुमच्या इथल्या लेडीजनं शेजापाजारी, हे पण मला सांगा. भेटू आता सोनू आल्यानंतर. मी आलो आहे शाळेत ना, अजून येतोयच. मॅडम गेलं पुढं आणि त्यांचं गबाळाचं आम्हाला वागवावं लागतंय. खोल खोल खोल. काय मग काय करू? काढा कपडे, हातपाय धुवा. उद्या शाळेचेच कपडे आहेत ती, मग का कुठली घालतीस? काय उद्या नसतं, शनिवारी विदाऊट असतं. अरे देवा, चला आता मी पडते. एक माझं काम काय माहिती, तिला घेऊन आलेलं मी लय निवांत होते. सोडून आल्यानंतर पण इतकी निवांत नसते जेवढं तिला मी घरी आणले नव्हते. आता कारण सांगते. चिंता असते मला की सोनू शाळेत गेल्यानंतर पाऊस येऊ नये, कारण मला चालत जावं लागलं. आणि चालत गेलो, जायचं पण काय नाही आहे की असं नाही की मी आता लय हवेत हाय आम्हाला चालणं होत नाही होते, पण आहे खरं. पण ती आजारी पडते. जिथनं जातो तिकडे दाखवलं मी तुम्हाला, मशानभूमी वगैरे आहे ना, तिथनं मग ती आजारी पडते. मग त्यापेक्षा ती नाही गेलेलं बरं वाटतं मला, म्हणूनसाठी. बाकी काही नाही आहे, मला काय वैताग नाही. ह्याच्या आधी काही गाडीच नव्हती, पण पोरीसाठी नाही. एकदा ती आजारी पडली का नाही, तिचं दुखणं तिला पिळून घेतं. इतकी आजारी पडते ना, त्याच्यात काय अवसानच उरत नाही. थांब, कपडे काढ नको. या काय, चप्पल काढ. फक्त बेल्ट काढायची पहिल्यांदा घाई करत्या. मग स्वतःच ठेवायचं असतं. चांगल्या सवयी आताच लावायच्या असतात. मॅडम सांगते ना, आपापल्या गोष्टी ठेवायच्या असतात नीट. असू दे, राहू दे, मी ठेवते. घुसव त्याच्यात फक्त बोटामध्ये. आता सोनूला बसायचं बूट बंद झालं त्या पुढच्या वर्षी. जाम होतं तर ना, घाला येत नाही, रुततं ना माग. का? काय सांग? हां, नाही आम्ही शाळेतच गेलो नाही, आम्हाला माहीतच नाही काय आहे ना. आम्ही शाळा शिकलो नाही. माहित आहे, माझी मम्मी अडाणीच आहे, हिला काही येत नाही. बाळा, माझी शाळा झाली या, एवढंच की माझा अवतार बघून किंवा हे बघून वाटत असलं. उडते ही वाली वरची डावी. हे उरक, मला लय गरम होते, लय पंख बिघडलेत आमचं. आता कपडे चेंज केले ते आणि स्वतःच्या कपड्यांचे घड्या घालून पण ठेवायला लागले. हुशार झालंय माझं बाळ आता लय, शाळेत जायला लागल्यापासून. उरक पटकन, जेव तू. मला तर काही खाऊ वाटत नाही खिचडी. मच्छर चावलाय मला बघा आता येताना गाडीवरती. हा बघा कसा झालाय, शाळेपाशीच चावलाय म्हणजे ह्यांच्या. हे बाळा, उरक, जेव. आता ना करेक्ट 5 वाजल्या त्या आणि आता ही बाई आत्ता झोपली या. आता झोपल्यानंतर ना संध्याकाळी झोपाल का नाही माहिती नाही. तर असं चला, आता मी 5 वाजता खिचडी खाते, कारण मला काय खाण्याची इच्छाच होई नाही. तोंडाला काही माझ्या चव उरली नाही. तर सकाळी खिचडी बनवलेली, सोनूनच खाल्ली आणि सोनूच्या पप्पाला डब्याला दिली आहे. तर आता घेते मी खिचडी. सोनून खाल्लंय बहुतेक ह्याच्यात. आणि आमच्या नादानं तिचा पण उपवासच घडत होती, पण दुसरं काय खात नाही. आणि या कारणासाठीच मी फक्त श्रावण पकडलाय, फक्त सोमवार नाही पकडलं. कारण 2 दिवस म्हणजे एक दिवस आड खिचडी खाणं नाही जमणार. एक दिवसच खायला जेवावं येते आणि एक दिवस इतका पोटाचा पोट मारा होतं ना, काय सांगते मला. ह्याच्या आधी मला सवय होती की नाही जेवलं तर मी एकदा जेवत फक्त, म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळी. कधी संध्याकाळी पण जेवत नव्हती. पण आता ना
एक दिवस सांगेन मी कशी चेंज झाली, माझ्यात कसं बदल झाला आणि या गोष्टी मला सांगायच्या त्या. मला काहीच खाऊ वाटत नव्हतं, मी फक्त भात खायचे. ते सोनू झाल्यापासून मी म्हणजे लग्न झाल्यापासून मला तरी जायला मी फक्त भात खात होते. आणि मी आता लग्नाला माझ्या 6-7 वर्ष झाले असतील. तेवढे वर्ष मी फक्त भातावर जगले. मागच्या वेळेस म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झाला जसं आम्ही रेंटने राहायला गेलो ना, तिकडे पण मी भातच खाल्ला. पण जेव्हा आम्ही लास्टची रूम बघितली ना, तिथं मी कंटिन्यू चपाती असो भाकरी असो काय असेल ते वडले. आणि त्याच्यानंतर मला सगळ्या गोष्टी खाण्याची इच्छा झाली. आधी मला चपाती आवडत नव्हती, म्हणजे काही गोष्टी नव्हत्या आवडत, पण तिथे गेल्यानंतर माझ्यात भरपूर बदल झाला आहे ना. आता मला खायला लागतं, खरं सांगते. मी दिसल ती खाते असं नाही. आता मी चव करत नाही, बस ती मला नाही आवडत, ह्याच्यात ही आहे ती आहे. मी लई चवीची होती पण आता चवीची नाही राहिली. म्हणूनच एक दिवस उपवास काढायचं म्हटलं तर आता जड जायला लागले. आता थोडीशीच खिचडी केली, आता खिचडी अशीच राहणार आहे. कधी कधी खिचडी पुरत नाही आणि आज उरली या काहीच खाल्लं नाही आज, म्हणजे न खाता पण भरल्यासारख्या. पण आता कसं व्हायला लागलं म्हणून खाणार आहे थोडं. असं झाला या, तुम्ही पण खाला. आता उपवास सोडायची वेळ झाली आहे आणि आता खाते मी. तर आता सोनूच पप्पा आलं तर आणि येताना कोबीचं मंचुरियन घेऊन आलं तर, कारण आता श्रावण आहे ना, मला लय काय काय खाऊ वाटतंय. जसं की चायनीज अजून काय काय, पण खाऊ नाही शकत. त्यामुळे आपल्या ह्याच्यावरच भागवतो. आम्ही घरीच बनवतो, पण आमचं घरातलं सगळं सामान संपलंय, त्यामुळे हे आहे ना. छान लागतं, घरी बनवलेलं चांगलं लागत नाही. मला तर वाटतं की ह्याच्यापेक्षा घरी बनवलं चांगलं लागतं. तुम्हाला काय वाटतं? चटणी नसते आपल्या घरी म्हणून वाटायला आपण आणत नाही वे स्वती दुकानात ना, मग चटणीचं चटणी कशी आहे बाकी आणि ती त्या बाजारमध्ये गेल्यावर आपण आणतो ना. पण मला तरी घरी बनवलेलं चांगलं लागतं. बघ ही असं पूर्ण असं हे पूर्ण असं बारीक केलेलं आहे ना. आम्ही घरी असतो तर चिरलेलं असतं. हां, आणि सगळ्यांना समान समान वाटून घेतलंय. 13 कोणाला नको. हा या पप्पाने एक हातात ठेवलेलं बळणं. तर इकडे माझा स्वयंपाक पण चाललाय. इकडे मला पनीर बनवायचं आहे, भात झालाय आणि भाकरी करायची. तर असू दे, आधी खाऊन घेतो, कारण नंतर चांगलं लागत नाही. तर या खायला. अरे बोलवा की तुम्ही कोणीतरी. हॉटेल तर चला हॉटेल टाईप खातो आणि मग तुम्हाला भेटतो. आम्ही काय सांगितलंय आणि ह्यांनी आणलेलं असं कधी होतच नाही. नुसतं सांगायलाच पाहिजे. या आणतं ना पप्पा खायला. मी सांगितलं ना आणणार नाही, तर सोनून सांगितलं आणतं तर. आणि मला कॅडबरी पण आणली. तिला नाही आणली, माझ्या या. त्यातला 2 राहिल्या, 2 येते ना तुझ्या. काल पण आणलेली, पण माझा उपवास आहे त्यामुळे मी खाल्ली नव्हती. रात्री पण नाही खाल्ली, सकाळी पण नाही खाल्ली. तर सोनू म्हणते तिला 2 आहे ते आणि मला एकच आहे. आणि तिने तिच्या वाटणीची खाल्ली, आरशात बघून बघून खाल्ली, माझ्याकडे आली पण नाही. आज माझ्यावर तिचं लक्ष आहे. पण नाही, हे मी आणि पप्पा खाणार आहे. तू एकटीनं खायचे, आम्ही दोघं खाणार आहे. ह्याच्यापेक्षा मोठे माझ्याकडे, ही 10 वालीच आहे. मोठे. चला असू द्या, खाते मी. ह्या सगळ्यांचं खाऊन झालं या. ही खातील आणि नंतर माझं खात बसतील. तर आमच्या टिपऱ्या खेळायला चालल्या त्या बघा, प्रॅक्टिस चालली या. कसं 2 नमुने एकत्र आल्यावर असं होतं बघा. टिपऱ्या खेळते ती का कुस्ती खेळते ती का युद्ध खेळते ती? कॉपीराईट पडेल आपल्या ह्याला.